मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर आता संघाची काठी उगारलेली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. त्याचं कारण आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि प्रचंड असं यश मिळवून दिलं, त्याचप्रमाणे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील संघाचे स्वयंसेवक हे सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे ना आता कुबड्यांची गरज आहे. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार एक स्ट्रॅटेजिक पार्टनर, एक नॅचरल पार्टनर, या कोणाची गरज नाही. स्वबळावर आपण निवडणुका जिंकू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आणि एक प्रकारे आपण विधानसभेमध्ये त्या जिंकलेल्या आहेतच. त्यामुळं कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका. मग आता हे जे फिक्सर नेमले जातात, म्हणजे आपला पीए, आपला पीएस, आपला ओएसडी आपल्या मर्जीतला नेमला जातो आणि त्याच्याकडून अगदी एखादा दलाल ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने मंत्री काम करतात. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री म्हणाले त्याप्रमाणे पहिल्याच बैठकीत दम दिलेला आहे. आणि काल त्यांनी नमो कृषी सन्मान योजनेचा निधी राज्य सरकारच्या वतीने 3,000 रुपयांनी वाढवलेला आहे. म्हणजे केंद्र शासनाचे 6,000 रुपये, राज्य शासनाचे 6,000 रुपये, आता त्या 6,000मध्ये 3,000 रुपयांची वाढ केलेली आहे. मग एकूणच आता संघाने ज्या सूचना केलेल्या आहेत की ग्रामीण विकास, शहरी विकास, स्थानिक समस्या, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, आरोग्य याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत आहेत, कामाला लागलेले जोरामध्ये. आणि त्या एकूण विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, सुरेश धस ज्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा प्रश्न उचलून धरला, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांचे आरोप होत आहेत. त्यांनी जो एक आरोप केलेला आहे की भारतीय किसान मंच हा जो ही जी संघटना आहे, ती संघटना आहे, ती शाखा आहे, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. आणि या मंचाने, या किसान मंचाने एक पत्र दिलं होतं धनंजय मुंडे कृषी मंत्री यांना आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. काय पत्र होतं ते की डीबीटी योजनेला हरताळ फासून कृषी साहित्य घोटाळा करण्यात आलेला आहे, त्याची चौकशी व्हावी, त्याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि हे जे पत्र आहे, ज्या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरा मारला होता, ते पत्र वाल्मिक कराडने फाडून टाक. म्हणजे आता बघा कुठपर्यंत संघाचं काम सुरू झालेलं आहे, केव्हा सुरू झालेलं आहे. म्हणजे 2014 ते 19च्या दरम्यान संघाचे अनेक कार्यकर्ते हे फडणवीस सरकारमध्ये काम करत होते. त्यांना आता शासनाकडून वेतन दिलं जात नव्हतं, हा भाग वेगळा आहे. परंतु आता जाहीरच करून टाकलेला आहे. म्हणजे जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल असं सांगितलं की माणिकराव कोकाटे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे, लक्षात ठेवा. हे जे सगळे नेमाचे पीए, पीएस, ओएसडी, तर तो मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे, फिक्सर नेमला जाणार नाही, हे लक्षात घ्या. असा म्हणजे दम हा त्यांनी जाहीरपणे दिलेला आहे. तो कुणाला दिलेला आहे? अजित पवार यांच्या लाडक्या मंत्र्याला दिलेला आहे. हा लाडका मंत्री काय म्हणायचं याला? कारण की छगन भुजबळांना बाजूला करून माणिकराव कोकाट्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे जे कृषी खातं होतं, ते कृषी खातं काढून कोकाटेंना दिलेलं आहे. आता कोकाटेंनी काय गुण उधळलेले आहेत ते काल तिथल्या स्थानिक न्यायालयाने सांगितलेलं आहे की अल्प उत्पन्न गटातला मी आहे, त्याच्यामुळे मला फ्लॅट द्या. आणि ते फ्लॅट त्यांनी घेतले. सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं तर दरोडा टाकला. आता त्या दरोड्याला, त्या शिक्षेला म्हणे स्थगिती मिळालेली आहे, मिळणार आहे. आजच ते ठरेल की अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय काय सांगता येते. आणि मग आता ते कोकाटे आता मोकाटे. मग आता या मोकाट कोकाट्यांचं ऐकायचं किती? म्हणून तुमच्यावर आरोप झाला, शिक्षा झाली, तरी देखील तुमचे अजून कोणते लाड पुरवले पाहिजेत?
तुम्हाला मंत्रिमंडळातून ताबडतोब काढलेलं नाही हे नशीब समजा तुम्ही. राहुल नार्वेकरांच्या कानात अजून काही सांगण्यात आलेलं नाही हे नशीब समजा. ते कधीही सांगितलं जाऊ शकतं. मग ज्या वेळेला वनामतला नागपूर विभागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की नमो कृषी सन्मान योजनेचा निधी वाढवतोय, त्यावेळेला कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे तिथे उपस्थित नव्हते. म्हणजे तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, तुमची गरज नाही, असं त्यांना सांगितलं होतं काय? आणि कोकाटे हे स्वतःच भीतीमुळे, कारण फडणवीस काय बोलतील आपल्या संबंधाने याची काही त्यांना खात्री नव्हती, त्याच्यामुळे ते तिथं उपस्थित नव्हते. आता हे एकूण जे प्रश्न आहे की स्वबळावरच का? कारण की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याचा ज्या वेळेला संदेश द्यायचा होता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे बघा, की आता म्हणजे भाजप पदाधिकाऱ्यांसमोर ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या आधी. ते असं म्हटले होते की आता 2029ची जी निवडणूक होणार आहे विधानसभेची, ती आपण स्वबळावर लढवणार आहे. आणि ते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जवळपास ते साध्य करून दाखवलं. एकनाथ शिंदे यांना उमेदवार देखील त्यांनी दिले, 12-13 उमेदवार दिले आणि ते निवडून देखील आणलेले. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले काय, नाराज झाले काय, अमुक केले काय याची पर्वा करायची नाही. तसं आता अजित पवार आणि आपली वेवलेन चांगली जुळते. अजित पवारांमध्ये राजकीय परिपक्वता ही चांगल्या प्रकारे आहे असं प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस देतात. आता त्यांचे हे जे दोन मंत्री आहेत जे वादामध्ये आहेत, मग एक आजी कृषी मंत्री आणि एक माजी कृषी, धनंजय मुंडे माजी कृषी मंत्री आणि आजी माणिकराव कोकाटे. त्यामुळे त्यांना दम द्यायला काही फडणवीसांना कोणाच्या अनुमतीची गरज नाही, कोणाच्या आदेशाची गरज नाही. आणि आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळं आपण जसं काही लक्ष, आता ते ग्रामपंचायत ते लोकसभा, वन नेशन वन इलेक्शन हे जेव्हा केव्हा होईल तेव्हा होईल, परंतु आज आपली सत्ता ग्रामपंचायत पासून तर संसदेपर्यंत पाहिजेत. मग आता आपण विधानसभा महाराष्ट्रातली जिंकलेली आहे आणि ती आपल्या बळावर जिंकलेली आहे. प्रत्येक बूथवर आपला माणूस होता. आणि मग त्याप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत. जसं मुंबईला विभागीय कार्यशाळा घेण्यात आल्या, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या कार्यशाळा घेतल्या, तसं भाजपच्या मंत्र्यांच्या कार्यशाळा देखील घेतल्या. 2-2 दिवस भाजपच्या सगळ्या 19-20 मंत्र्यांना तिथं बोलवण्यात आलं आणि दर 15 दिवसाला तुम्ही तुमच्या कार्याचा अहवाल संघाकडे सादर करायचा आहे अशी सक्त ताकीद दिली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना काही समजेना आपण नेमकं काय सांगावं, त्यांनी सगळं ते खुलासेवार सगळं सांगून टाकलं की होय, आता स्वयंसेवक जे आहेत ते आता OSD म्हणून काम करतील, विशेष अधिकारी म्हणून मंत्र्यांच्या ठिकाणी, म्हणजे सगळं लक्ष राहणार आहे. मग त्या दृष्टीने काम करायचं आहे. मग आता प्रामाणिक पारदर्शकता आणली पाहिजे कारभारामध्ये. मग त्या दृष्टीने एक 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 असे निर्णय घेतले जात आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुद्धा आपल्या कामातून स्वबळाची जी काही जे ठरलेलं आहे, जे संघाने सांगितलेलं आहे, त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत. आणि ही जी माहिती आहे ही एका चांगल्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे, हे विशेष. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.